शहर के अत्यंत व्यस्त श्री चौक से नेहरू चौक तक के बाजार क्षेत्र में ट्रैफिक नियमों की अनदेखी करने वालों के खिलाफ ट्रैफिक पुलिस ने विशेष अभियान चलाते हुए सख्त कार्रवाई की। रक्षाबंधन और गणेश उत्सव जैसे प्रमुख त्योहारों को देखते हुए उल्लासनगर के बाजारों में भीड़भाड़ काफी बढ़ गई है। खासकर श्री चौक से नेहरू चौक तक का मार्ग खरीदारों से खचाखच भरा रहता है। इसी का फायदा उठाते हुए कई दोपहिया वाहन चालक नो पार्किंग क्षेत्र में वाहन खड़े कर देते हैं, ट्रिपल सीट सवारी करते हैं या वन वे का उल्लंघन करते हैं, जिससे यातायात व्यवस्था बाधित होती है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेश सिरसाट को लगातार नागरिकों से इस प्रकार की शिकायतें मिल रही थी। इन शिकायतों को गंभीरता से लेते हुए उनके मार्गदर्शन में ट्रैफिक पुलिस विभाग ने कार्रवाई की। इस अभियान के तहत 42 वाहनों के खिलाफ चालान काटे गए और 30,000 से अधिक का जुर्माना वसूला गया। पुलिस की ओर से ये भी संकेत दिए गए हैं कि ऐसी कार्रवाई आगे भी जारी रहेगी ताकि यातायात व्यवस्था को दुरुस्त रखा जा सके। नेहरू चौक हा तसं उल्हासनगर शहराचा हार्ट आहे, हार्ट ऑफ द सिटी म्हणतो आपण। तिथं 7 रस्ते एकत्र येतात आणि मार्केट आहे मेन म्हणजे, आणि तिथं सर्व लोक खरेदी करायला येतात आणि मग डबल पार्किंग करतात गाडी, वाहन वगैरे जे मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, आणि त्यामुळे वाहतुकीत अडथळा होतो। त्यामुळे आम्ही काल स्पेशल ड्राईव्ह राबवला तिथे त्या एरियामध्ये। नगरपालिकेचे लोक होते, त्यांच्यातर्फे हॉकर्सला हटवले, तिथून हॉकर्सवर कारवाई केली आणि आम्ही डबल पार्किंगचे जे केसेस आहेत त्याला रोड पार्किंग म्हणतो, म्हणजे एक लाईन सोडलं तर डबल पार्किंग। तसेच जवळजवळ नेहरू चौक ते शिरूर चौकपर्यंत 42 केसेस केलेले आहेत आणि 30,000 रुपये दंड वसूल केलेला आहे। त्याच्याऐवजी विदाऊट हेल्मेट, सीट बेल्ट, विदाऊट सीट बेल्ट वगैरे या केसेस करीत असतो आम्ही दररोज। काल आमच्या जवळजवळ 242 केसेस झालेले आहेत आणि एकूण 2,54,750 रुपयाचा दंड वसूल झालेला आहे एका दिवसातच। जवळजवळ 242 केसेस एका दिवसात। आमच्या मार्फतीने आम्ही खूप प्रयत्न करतोय की उल्हासनगरची वाहतूक कशी सुरळीत करता येईल। तसेच आगामी आता गणेश उत्सव आहेत, नवरात्र आहे, दिवाळी आहे, महानगरपालिकेचं इलेक्शन लागणार आहे। त्या अनुषंगाने बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे, भाविकांची गर्दी होणार गणेश उत्सव बघायला। नवरात्रामध्ये गणेश उत्सव, नवरात्र या उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी बाहेर येतात व देवा दर्शनासाठी असतात, त्यामुळे तेव्हा देखील प्रॉब्लेम येतो वाहतुकीला। त्यामुळे त्या अनुषंगाने व्यापारी मंडळींना माझी एक विनंती आहे व आवाहन आहे की कृपया आता येणाऱ्या सण उत्सव काळामध्ये आपल्या दुकानासमोर डबल पार्किंग होणार नाही याची कृपया आपण दखल घ्यायची आहे, जेणेकरून आम्हाला कारवाई करताना काही अडचण येणार नाही। या संदर्भात आपल्याला आम्ही आवाहन करीत आहोत की येणाऱ्या सण उत्सवमध्ये डबल पार्किंग होणार नाही, यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावयाची आहे। धन्यवाद। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।